तर नवीन वर्षातील सर्वप्रथम अगदी पहिल्या असा सणाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आम्हाला छान असं हळदी कुंकू करायचं होतं आमच्या घरी. मग माझी तर लगबग अगदी सकाळपासूनच सुरू झाली. ऑफिस होतं त्यामुळे अगदी लवकर उठून सगळी तयारी मी करायचं ठरवलं होतं. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची तयारी मी केली. डेकोरेशनशिवाय तर मला करमतच नाही, त्यामुळे मी डेकोरेशनसाठी भरपूर साऱ्या पतंगा बनवून सकाळीच असं लवकर उठून छान सगळं काही माझं डेकोरेशन करून घेतलं. मग नंतर छानपैकी मी असं रांगोळी काढून घेतली तिथे. मग छान असे तिळाचे लाडू बनवून घेतले. मग संध्याकाळी बायकांना बोलवायचं होतं, त्यासाठी सिम्पलचं असं काही मी एक इन्व्हिटेशन तयार केलं. आणि मग आदल्या दिवशीच मला हाऊस माऊस मेहंदीचा कोण पण दिसला, म्हणून छान अशी छोटीशी मेहंदी देखील मी हातावर काढून घेतली होती. आम्हाला वौसा वगैरे सगळंच काही करायचं होतं. आईनी सगळी तयारी करून ठेवलेली होती, त्यामुळे मला त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नव्हतं. आईने अगदी उत्तमरित्या सगळी तयारी करून छान सगळं आवरून घेतलं होतं. मग नंतर आम्हाला बऱ्यापैकी संध्याकाळच्या गोष्टींसाठी तयारी करायची होती. मग माझं लॉगिन देखील होतं. मग त्या दिवशी स्वयंपाकाची जरा अशी तशीच गडबड होती. मग तो पण पटापटा उरकून घेतला. मग नंतर छानपैकी असं आईन त्यांनी ताई वगैरे पण होत्या, सगळ्यांनी छानपैकी अशी पूजा मांडून घेतली. मग हळदी कुंकवाच्या निमित्ताने भरपूर साऱ्या बायकांना बोलवलं होतं आम्ही. यावेळेस आम्हाला संक्रांतीच्याच दिवशी सगळं हळदी कुंकू करून घ्यायचं होतं. निवांत करायचं होतं मला, पण काही कारणांमुळे नाही करता आलं. ते त्याच दिवशी आम्हाला करावं लागलं. तर हा झाला माझ्या श्री मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवानिमित्ताचा तयारीचा व्हिडिओ. तर हळदी कुंकू नक्की कसं झालं बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा.